न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जल जीवन मशीनची पाईपलाईन फुटली। भ्रष्ट अधिकारी व मनमानी ठेकेदाराच्या मुळे नागरिकांना त्रास। भिवंडी तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतसाठी जल जीवन मशीन योजनेतून करोडो रुपयांची काम मंजूर झाले असून सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे। सदर योजनेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा पाईपलाईन येथून पाणी नेण्याचं काम सध्या सुरू असून ही पाण्याची लाईन खंबर ग्रामपंचायतच्या हद्दीतील पाली, किरवली, राऊत, पाडा, दाभार अशी जात। सदर पाईपलाईन ही भर रस्त्यातून खोदकाम करून टाकली गेली आहे। त्यामुळे या अगोदरही मोठे 2 ते 3 अपघात झाले आहेत। याबाबत अनेकदा यंत्रणेकडे दाद मागितली, मात्र यंत्रणेनं लेखी देऊनही खोदकामावर कॉन्क्रीटिंग केलेले नाही। त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत। याबाबत आमच्या वृत्तवाहिनीनं वारंवार वृत्त प्रसारित केले होते। त्याचबरोबर रस्त्यावर खोदकाम केलेल्या जागी कॉन्क्रीट न केल्यानं अपघात होतील असे भीती सुद्धा आमच्या वाहिनीनं व्यक्त केली होती। आज तीच भीती खरी ठरली असून 29 जानेवारी 2026 रोजी किरवली फाटा येथे या पाईपलाईनचं काम सुरू होते। काम निकृष्ट पद्धतीनं केल्या कारणानं या ठिकाणी साईनाथ घरत या शेतकऱ्याचं ट्रॅक्टर रुतून पडले होतो। त्यामुळे नाहक येथील नागरिकांना, शेतकऱ्यांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्यानं सदर ठेकेदारावर तातडीनं कारवाई करावी, तसेच दिलेल्या लेखी आश्वासन तातडीनं पूर्ण करावे, अन्यथा याबाबत आंदोलन करावे लागेल अशा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट।